हॅलो गाईज, फेशियल करताना आपण जेव्हा मसाज करतो तेव्हा काही जण सतत पाण्याचा हात घेत असतात, तर ते योग्य आहे का अयोग्य आहे या व्हिडिओतून तुम्हाला प्रॉपर ही गोष्ट क्लिअर होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. सो आपण जेव्हा ड्राय स्किन येते आपल्याकडे, आपण काय करतो, क्रीम मसाज देतो त्यांना, राईट. क्रीमचं इन्ग्रेडियंट काय आहे, ऑइल. सो आपण जेव्हा मसाज करत असतो तेव्हा ॲटोमॅटिकली क्रीममधून ऑइल बाहेर पडत असतं, त्यामुळे हात आपला इझिली ग्लाईड होतो. सो अशा वेळेस पाण्याची गरज पडत नाही, पहिला मुद्दा. सेकंड टाईम, जर समजा आता ऑइली स्किन आहे, तर ऑइली स्किनला आपण मसाज करताना काय घेतो, क्रीम घेतो का, नाही. आपण काय घेतो, जेल घेतो. सो जेलमध्ये काय असतं, पाणी ऑलरेडी असतं. आपण समजा 2 चमचे आपण जेल घेतली, तर ती जेल संपली म्हणून परत तिसरा चमचा, चौथा चमचा, पाचवा असं आपण करू शकत नाही. एक लिमिटेशन असतं की केवढं केवढ्याला वापरलं पाहिजे. सो अशा वेळेस हात कोरडा पडत असेल तर नक्की पाण्याचा हात घेणं गरजेचं आहे. आता आली कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे कशी असते, मिश्र त्वचा असते. काही ठिकाणी ऑइल असतं, काही ठिकाणी खूप ड्राय असतं. ओके. सो अशा वेळेस तुम्हाला काय करायला लागतं, असं क्रीम घ्यावं लागतं की ज्याच्यामध्ये दिसताना तर ते क्रीम दिसतं, पण त्याच्यामध्ये पाणी जास्त, पाण्याचा अर्क जास्त आणि ऑइल खूप कमी असतं. मग तुम्ही कॉम्बिनेशन स्किनला पाण्याचा हात घ्यायचाच असतो. समजलं या व्हिडिओमधून? थँक्यू.